कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 803 ते 811. सांगतेसाठी आलेले ब्राह्मण कुलेशांच्या हातून दक्षिणा घेऊन राजांना अभिष्ट चिंतून गावोगाव परतू लागले. आता हा शेवटचाच मुक्काम होता संगमेश्वरात. सरदेसायांच्या वाड्यालगत पागेत मोत्तद्दार जिने खुंटाळ्यावर ठेवून घोड्यांना खरारा चंदी करू लागले. संगमेश्वराच्या बाया बापड्या रात्री खर्चासाठी लागणारे पाणी कळशांनी आपापल्या घरट्याकडे नेऊ लागल्या. पाखरे कोटरांकडे परतत होती. याच वेळेला गणोजी मुकर्रब खानाच्या कानाशी तोंड नेऊन दबक्या आवाजात म्हणाला, 500 घोडा आहे संगमेश्वरला. बहुत्यानं खड्यात चढणीचं कडं हाईत. कुमक करायला मातब्बरीचं ठाणं नाही आसपास. पन्हाळ्याचा घोरपड्याच जरा दबीत ठेवाय पाहिजे. माजोर दस्त कराया नामी मोका आहे. फत्ते झाली की मात्र आमच्या शिरकाणाचं बादशासनी सांगाया विसरू नका खानसाब. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सांज आरती चालू होती. घाटेच्या आवाजात गणोजीचे इमानदार शब्द विरून जात होते. लगोलग 1,500 कडव्या हशमाची फौज बांधून मुकर्रब खान निघाला. कोल्हापुराहून आंबा घाट मार्गे संगमेश्वराकडे. 1,500 हत्यारबंद हशमांचे घोडा पथक खडखडत्या टापांनी कोल्हापुराहून निघाले. आघाडीला होते मुकर्रब खान, त्याचा मुलगा इखलास खान आणि त्यांना दौडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी मार्ग दावायला उजवे गणोजी आणि कान्होजी, डावे नागोजी माने. घोडी आंबा घाटाच्या रोखाने खाड खाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले, हात नहीं आया काफर तो जान पे बीती जंग में तो अब्बाजान. डरपोक, शहीद हो जाएंगे आका जान के नाम पर. फतेह हुई तो माला माल कर देंगे हजरत गौर से. मुकर्रब खान जीवाच्या कराराने दौडत होता. गणोजी, कान्होजी, नागोजी त्याला डावरीकडं सही हाताला म्हणत हात उठवून माग देत होते. ओढे, वहाळ, पांदी सपासप मागे पडत होत्या. पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली. पलोते पेटवले गेले. मशालजी, घोडा हशमांनी ते एका हाती तोलत आघाडी घेतली. काही फौज फळीत पांगले. एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा तशी जिद्दी फौज टापांवर पडली. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणाऱ्या मेटकऱ्याने पलोत्यांची ती रांग दौडताना बघून बाले किल्ल्याकडे धावत झेप टाकली. सरनौबत म्हालोजी घोरपड्यांना तो धापापतच म्हणाला, घात झाला घोरपडे बाबा. कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखानं दौडतोय. घोडा कितसा हाय माग नाही रातीचा घावला. पन्हाळ्यावर पाठोपाठीने सटासट हुकूम सुटले. म्हालोजी आपले चिरंजीव संताजी बहिर्जी यांच्या जोडीने पागे सामोर आले. 500 घोडा हा हा म्हणता जिनबंद झाला. त्याला पाठीशी घेत म्हालोजी कोकण दरवाजाने पन्हाळा उतरले. विशाळगडाच्या रोखाने आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले. घोर पडलेल्या मराठी दौलतीला प्राणबाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे 2 बांड्या मुलांसह दौडू लागले. आबा, गाठू आम्ही संगमेश्वर येळेवर. थोरल्या संताजीने शकाने विचारले. अरे निस्तं पोचून काय कामाचं. येळ पडली तर शिर काटून ठेवायला लागल शिवाजी राजाचा अंकुर जपाय. म्हालोजीच्या पांढरक धोट गलमिशा वाऱ्यावर फरफरून गेल्या. एकीकडून म्हालोजी आणि दुसऱ्या वाटेने मुकर्रब खान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी ऊरफोडीने दौडू लागले. कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा घणघणून गेल्या. काळ रात्र पळापळाने चढू लागली. यावेळी संगमेश्वर गाढ सुख झाले होते. सरदेसायांच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते. वाड्याच्या सुख दालनात मंचकावर लेटलेले छत्रपती मध्येच कूस पालटत होते. झोप साधत नव्हती. आदिलशाही, कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झाला औरंग. गावोगावचे फितवेखोर, दर्या गिळायला बसलेले फिरंगी, हबशी चित्रांमागून चित्रे त्यांच्या मनी गस्त घालत होती. येसूबाई, आबासाहेब, थोरल्या आऊ, धाराऊ, समर्थ, सती गेल्या आऊसाहेब, कुठेतरी खुलत्या बाधेत कोठडीत पडलेल्या दुर्गाबाई, राणू अक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या. वाड्याच्या पागेतली घोडी मध्येच नागपुड्या झटकून फुरफुरत होती. मध्यरात्र टळली तसा खाशांचा डोळा लागला.
पळे पावला पावलांनी पुढे सरकू लागली. रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला. उत्तर रात्र धरून वाड्याची शांतता भेदत 2 घोडाईत हम चौकात उतरले. तीरासारखे वाड्यात घुसले. खिदमतगाराला त्यांनी कुलेशांना बिगी बिगी उठवायला सांगितले. महाराजांच्या सुख दालना शेजारच्या कोठीत झोपलेल्या कुलेशांना खिदमतगाराने आत जाऊन उठवले. डुईवर पगडी नसलेले कुलेश भयशंकेने तसेच बाहेर आले. क्या है? मुजरा करणाऱ्या घोडाईतांना त्यांनी शंकेने विचारले. राणा पांदितनं आडवाटेनं गनिम संगमेश्वर जवळ करतोय. महाराजांना उठवा चटशिरी, कानी घालू द्या त्यांच्या. हे खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला. खांद्यावरून लोंबते उपरणे दोन्ही हातांच्या मुठीत गपकन पकडून कुलेश सुखदालनाकडे धावले. आत जाऊन मंचका शेजारी उभे होत तत्परतेने म्हणाले, स्वामी स्वामी उठिये. कोण? म्हणत महाराज मंचकावरून उठते झाले. बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबडी आवरत होती. वकून थाई घोडा फेकत एक फौज रानातनं दौड घेतीया. खाशांनी चढे घोडे व्हावं आणि खिनभर बी न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावं. इथल्या पागपरास दौडीत लई घोडा आहे, तड नाही लागायची. दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले. हात पाठीशी बांधून सुख दालनात इकडे तिकडे झपाझप फेर घेणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्यांनी बघू लागले. कोनाड्यात पेटत्या टेंभ्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले, शिरक्यांची माणसं आहेत ती. कोल्हापूर शिवाय तळ नाही गनिमाचा जवळपास. बिशात नाही त्यांची एवढ्या गचपणात घाटा पांदीतून रात्रीच संगमेश्वरावर चालून येण्याची. कुलेश यांची व्यवस्था करा. खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली. विचार करतच कुलेश आणि मुजरा करत चुटपुटत खबरे बाहेर पडले. महाराज पुन्हा फेर घेऊ लागले. थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले. काही केल्या झोप येईना त्यांना. मनी शिरक्यांची भिंगरी घुमत फिरू लागली. आता रायगडी गेल्यावर श्री सखींना कसं सांगायचं त्यांच्या पाठराख्या भावांना हुसकून लावणं पडणं शिरकाणातून. काय हा शिरक्यांचा आमचा ऋणानुबंध? काय मिळालं श्री सखींना आमच्या नावे मळवटी बाशिंग बांधून? राजांच्या मनी विचार आले. तबकात ठेवलेल्या राज टोपाकडे ते बघू लागले. टेंभ्याच्या मंद उजेडात त्याची कलाबूत झगमगत होती. त्यांना जाणवले आबासाहेबांचा राजटोप उभ्या माटाचा होता, आपला बसक्या माटाचा. मोगली किमाशागतच. आमच्या आजोबांचाही तसाच. त्यांनी निदान निजामशाही आदिलशाही सतत जरबेट ठेवल्या, आम्ही राखू ही मराठशाही. इकडे संगमेश्वरच्या वेशीत घुसलेले मलोजी बाबा आपले घोडालोक संगमेश्वर भोवती पांगते फेकून त्याला कड टाकून संगमेश्वर राखायला खडे टाकले. आड वाटेने जीवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोचले होते. त्यांच्या पांगत्या शिबंदीने नरड्याच्या घाटा फोडून उगवत्या पहाटेला थरकावून टाकणाऱ्या किलकाऱ्या उठवल्या. हर 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 महादेव. त्या विराईच्या आत बेभान बेलाग दौडत्या हाशमांची जिहादी फौज पाठीशी घेत मुकर्रब इखलास धुराळाचा लोळ उठवीत संगमेश्वराच्या वेशीत घुसले. उगवता दिवस त्या धुळीच्या लोळाने पुरता झाकाळून गेला. धीन धीनच्या आरोळ्यांनी संगमेश्वर दणाणले. कालवाच कालवा झाला. देसायांच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे झेपावले. बाहेरून भय कातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना थडकायचेच थांबले. राया अंता तर कुणाचंही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आज सगळा रिवाज बाजूला ठेवत राया तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदगदा हलवत म्हणाला, इळभर थांबू नकासा, घात झालाय. हत्यार घ्या आणि बाहेर पडा. निघा निघा लवकर. गर्रकन वळून दालनाच्या तबकातील टोप मस्तकावर ठेवून म्यानातली तलवार बाहेर खेचून म्यान तसेच फेकत राजाने डाव्या हाती ढाल तोलली. आपल्या दालनातून हाती ढाल हत्यार घेतलेले कुलेशही बाहेर पडले. सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या जागेचे हत्यार घेऊन चला बाहेर व्हा, गाव येरगाटलाय, गनिम आला म्हणत बाहेर पडू लागले. कालवाच कालवा उडाला वाड्यावर. राया अंता कुलेश अर्जुजी यांच्यासह महाराज दरवाजा बाहेर पडले. वाड्याच्या पागेतून बाहेर काढलेली घोडी धरून मोत्तद्दार डोळ्यात जीव आणून टकमक दरवाजाकडेच बघत होते.
महलोजींची फळी फोडून वाड्यापर्यंत घुसलेले 10-20 हशम हत्याराने फेकले की जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते. क्षण क्षण डोंगरागत छाताडावर असह्य झाल्याने मोत्तद्दार आपल्या जीवापेक्षाही घोडी मोलाची मानून दरवाजातल्या झोंबाझोंबीकडे सरकले. एवढ्यात 100-500 हसमांचे धीन धीन गरजणारे जंग अंगभर सरकलेले बेभान भिरे घेऊन इखलास खान आपल्या हातची तेग नाचवत दरवाजातच येऊन भिडला. सगळा जीव महाराजांच्यात अडकल्याने मुकर्रब खानाच्या पथकाचे वार हटवत हटवत महलोजीही संताजी बहिर्जी सह त्याला आडवे होत मोठ्या निकराने दरवाजा पाशीच आले. दरवाजा समोरच आता कुरुक्षेत्र पेटले. मोत्तद्दारांनी आणलेली जनावरे राजे, कुलेश, अर्जोजी, राया, अंता यांनी अटीतटीने मांडाखाली घेतली होती. महलोजींनी आपला घोडा धन्याच्या जवळ काढला होता. भिंगरी सारखा तो त्यांच्या घोड्याभोवती फिरवत महलोजी झाले वार झेलताना वार करतानाच ओरडत होते. भांगा काढा धनी, नावडी जवळ करा, वडक्यात बसून इथनं निघा, जीवाची बाजी लावू आम्ही. महलोजींच्या रूपाने मराठी दौलतच आक्रोशत होती. जागजागी मावळे हशमांची जंगी हत्यारी मारामारी जुंपली होती. खणखणाट, आरोळ्या, टप्पा, वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळ्या यांचा कोलाहल माजला होता. भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटलेले छत्रपती संभाजीराजे गोफण फिरवावी तसे हातचे हत्यार सपासप फिरवत भांगा मिळेल तिकडे मांडाखालचा चंद्रावत घुसवू लागले. महलोजी, कुलेश, संताजी, बहिर्जी, अर्जोजी असे कुर्बान पटाईत वादळातून दिवली जतून न्यावी तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी कडे टाकून पणाला पेटले. जसा महाराजांचा पांढरा चंद्रावत सरकत होता तसा इखलासही मधल्या लढत्या मावळ्यांना बगलेला टाकत सरकू लागला. आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते. पहाट सरती असूनही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. आपल्या लोकांना चेतना देताना महलोजी, कुलेश, मुकर्रब, इखलास कोरड पडावी अशा किलकाऱ्या देऊ लागले. गर्दीतून बाहेर पडलेल्या काही मावळ्यांनी नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडकी डचमळत होती. काठावरच्या माळ रानावर चाललेल्या झोंबाझोंबीकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती. खास काफरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड महलोजीच येतात हे हेरलेला इखलास महलोजींच्याकडे बोट रोखत ओरडला, घेर डालो बुड्ढे को. राजांची आघाडी धरून लढणाऱ्या महलोजींच्या भोवती चौताळल्या हशमांनी दाटीच दाटी केली. फळीपासून महलोजी तुटून एकले झाले. तरीही हातचे हत्यार लाजून जावे असे खरच पडल्या तोंडाने बुड्या बोलीत कडकडतच राहिले, नावडी, वडकी, धनी. गडावरचे शेलार मामा जसे त्यांच्या रूपाने हात फिरवित होते. मामा फत्ते घेत टिकले होते. पण महलोजी अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखम झेलायला. आणि झालाच वार हशमी जाड पात्याच्या तेगीचा त्यांच्या छाताड्यावर. कोसळले. महलोजी जनावरावरून खाली कोसळले. दौलतीचे दुसरे मर्दाना सरलष्कर कोसळले. एव्हाना नावडीच्या नदी काठापर्यंत पोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली, महलोजी बाबा पडले. ती ऐकताच सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातली तेग पळभर जागीच रुकली. तोच मोका साधून भोवती भिडल्या हशमातून आला वार हुकवण्यासाठी झटकन मान कलती फिरवताना राजांच्या डुईचा टोप उडाला. नावडीच्या भुईवर आला. त्याने चरकलेल्या राजांनी कसल्या तरी अनामिक बळाने पायीच्या मोजड्यांची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की कळी सरशी ते जनावर नदीकाठच्या रोखाने बेफाम उधळले. पण पात्रात उतरावे तो पुरा नदी काठ नंग्या तेगी उगारलेल्या हशमांनी केव्हाच रोखून टाकला होता. घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी बहिर्जी सावली सारखे मागे आलेले दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, थांबू नका इथं, रायगड गाठा, मिळेल त्या आसामीनिशी गड राखा, निघा. भोवतीच्या हशमांचे वार दोघेही परतवत होते. राजे आणि घोरपडे बंधू. काळीत सुद्धा हेलावून गेलेले संताजी पिळवटून ओरडले, हुयाचं ते होईल, आबा तर गेलेच, कसं टाकावं धन्यासनी मागं एकलं. आण आहे जगदंबेची, हुकूम आहे आमचा, निघा.
एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या न कळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरविणारे संताजी ओरडून गेले, जी, आणि त्यांनी घोडा वळवला. बहिर्जी त्यांच्या मागे झाले. जागजागी नावडीच्या माळावर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह इतस्ततः पडले होते. निश्चित पडल्या सरनौबत मलोजी बाबांच्या पांढऱ्या गलमिशा वाऱ्यावर फरफरत होत्या. त्यांचे उघडे डोळे कसल्या तरी आशेने नावडीच्या नदी काठाकडे जखडले होते. अर्जोजी, राया, अंता, सावली सारखे खाशांच्या पाठीशी होते. हयातीतला हा ही सर्ग पुरा करण्यासाठी राजांची उजवी धरून कनोजा म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयातभर हिणविलेले हेटाळलेले कुलेश लढत होते. संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते. लढणे आणि लढणे एवढेच सगळ्यांच्या हाती उरले होते आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते. मने करकचून बांधली होती. चारी बाजूला सरासर फिरत्या नुसत्या तेगींचा खणखणाट चालू झाला आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सपकारात घुसला. डाव्या हाताने उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले. कोसळतानाच ओरडले, मैं गिर गया. ते ऐकून अंगावर पडते वार सपासप फेकून देत छत्रपती त्यांच्या जवळ आले. पाते लवायच्या आत भुईवर झेप टाकून त्यांना काखेत हात घालून वर उचलताना म्हणाले, उठा छंदोगामात्य, धील धरा, लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य साजेसे. कुलेशांनी तीर केव्हाच काढून फेकला होता. जाम्याचा उजवा हातोपा रक्त चिंब झाला होता त्यांचा. तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी. राजांच्या बरोबरच पाय उतार झालेले राया, अंता, अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराज आणि कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशमांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निकर करत होते. आता भुईवरची हातघाईची मारामारी पेटली. कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते. इखलास आणि मुकर्रबही पाय उतार झाले होते. हशमांची इतकी दाटी झाली होती की त्यातल्याच कित्येकांना हत्यार फिरवणेही अशक्य झाले. कुणालाच हत्यार फिरवता येणार नाही इतकं माणूसच माणूस राजांभोवती दाटलं. त्यांच्या जखमी अंगाभोवती चौबाजवांनी कैक भाल्यांची टोके आणि तलवारींची पाती भिडली. हातची उचललेली आबासाहेबांची भवानी तशीच रुपली. नैवेद्याचा गुळखडा चहू बाजूंनी काळ्या शार डोंगळ्यांनी घेरला. हीच गत कुलेश, रायाजी, अंताजी यांची झाली. दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकर्रबचा तरणा बांड मुलगा इखलास, श्रींच्या राज्याची वारस असलेल्या बऱ्हाणपूर, औरंगाबाद तसनस करणाऱ्या, गोव्यातील फिरंगांची झोप उडविणाऱ्या, जंजिरातील हबशांना हाय घ्यायला लावणाऱ्या आका हजरतला मराठी मुलखातून शिकस्तीनं फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभा समोर आला. देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्यागत तेगीच्या धारेसारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तलवारीकडे बघत होते. कुणातच नसल्यागत. रख दो हतियार, इखलास कडाडला. भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानांवरून गेले. तसूभरही हालचाल झाली नाही त्यांची. काफर, सुनते हो, फेक दो हतियार. गुस्साने पेटलेला इखलास अभिषेक समयी पवित्र नद्यांचे जल तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदगदा हलवीत गरजला. त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली. ती बघून राजांच्या हातचे हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल म्हणून खान चरकला. एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाढी मिशांचा खासा मुकर्रब खानच त्या जागी आला. त्याला कुर्निसात करून इखलास म्हणाला, हथियार नहीं छोड़ता काफर, मगरूर है. सबूर बेटे, सुरमा आदमी शौक से हथियार नहीं छोड़ते. आपल्या बेट्याला सुमार करत मुकर्रब राजांच्या सामने आला. त्यांच्याकडे बघत भोवतीच्या आपल्या हशमाना म्हणाला, दस्त कर दो इसको पहले, रस्से डाल दो हाथों में, बाद में खींच लो हथियार, ले जाओ. लढाई थांबली होती. जिवंत मावळे मंडळी काढणी बंद झाली होती. महाराज आणि छंदोगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्त झाले.
नवा दिवस फुटीला पडला होता. यावेळी अकलूजच्या 60,000 फौजी तळावर आपल्या डेऱ्यात इराणी सतरंजीवर गुडघे टेकून सब्र की नमाज पडताना मुईउद्दीन मोहम्मद आलमगीर गाझी औरंगजेब पुटपुटत होता, अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह. नमाज पडून होताच खाशा दरबारी डेऱ्यात त्याने वजीर असद खानाला विचारले, मुकर्रब खा की क्या खबर कोल्हापूर से, पीछा कर रहा है नाचीज संगा का, या पड़ा है ऐशो आराम से लौंडियों के साथ कोल्हापूर में. आणि मुकर्रब खानाला परतीची ही वाट दावून संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबवून लढतीची थकावट दूर करण्यासाठी न्याहारीचा कांदा फोडताना गणोजी आणि नागोजी म्हणत होते, कांदा फोडला की पाणी धरतं डोळ्याला, पर विलाज नाही, भाकरी तर जाय पाहिजे. मुकर्रब खानाला थांबायला वेळच नव्हता. तो जाणून होता, थांबले तर दस्त केल्या आपल्या कैदी राजाला सोडविण्यासाठी मिळेल त्या जागेला मावळ्यांच्या तुकड्या जिवे तुटून पडणार होत्या. आपले पडले हशम दफन करण्यासाठी हत्यारबंद हशमांचे पथक मागे ठेवून त्याने इखलासला हुक्म दिला, जो तयार है इस्लाम बनने उनको रिहा कर दो. पकडलेल्या मावळ्यात राया अंता होते. ते धर्म डुबविणे मान्य करणे शक्यच नव्हते. नतीजा साफ होता. अर्जोजी निसटले कसे तरी, पण एकल्याने काही करणे शक्य नाही म्हणून कराडकडे कूच झाले होते. सलामत बचावलेले संताजी बहिर्जी हुकुमाप्रमाणे रायगडाकडे दौडत होते. संताजींकडे राजांच्या चंद्रावताच्या पाठीवरचे जीन होते. महाराणी येसूबाईंना ते खूण म्हणून तेवढेच दाखवणे शक्य असल्याने त्याने गर्दीतून उचललेले. राजे पायउतार होताच मुकर्रबच्या चिडल्या हशमांनी वार उतरल्याने घायाळ झाला चंद्रावत चौखूर ताणून भुईवर पडला होता. त्याचे छातवान मंदपणे वर खाली होत होते. उघड्या डोळ्यातून वेदनांनी पाण धार लागली होती. एका बगलेला आपल्या कामी आलेल्या घोरपड्यांच्या जमावात निष्प्राण पडलेल्या मलोजींच्या हातची मरणमूठ हत्यारावर करकचून आवळली होती. डुईची कंगणी लाल पिळाची पगडी हत्याराजवळ भुईवर पडली होती. चारी बाजूंनी भालाईतांची टोके भिडवून कुलेश आणि राजाना इखलास मुकर्रबनी एकत्र आणले होते. खांद्यावरच्या हिरव्या खिल्लतीला झटके देत मुकर्रब कसा गरगरा फिरत आपल्या फौजेला हुकुमान मागून हुकूम देत होता, जल्दी करो वक्त नहीं है. मध्येच लालसर दाढीवर हात फिरविताना त्याचा चेहरा ओसंडल्या उत्साहाने भरून वाहू लागला. दस्त मावळे काढण्या खेचून कत्तलीसाठी नेले जाऊ लागले. हशम खेचत्या काढण्यांची ओढ दंडावर बळाने रोखत राया अंता भरल्या डोळ्यांनी पिळवटून ओरडले, धनी हयातभर राहिला सावलीगत पाठीशी, पर आता कसलीही ताटातूट, आमासने मी घ्या संग धनी. थोरल्या रायाच्या डोळ्यातून कुणबी इमानाचे पाणी खळकन बाराबंदीवर उतरले. दुधाचं झालाव तसं रक्ताचं भाव करा आमासनी, संग न्या धनी. जखडल्याच हातांनी मुजऱ्यासाठी धाकल्या अंताने मान हलवली. थोरल्या आऊ गेल्या तेव्हा, आबासाहेब गेल्याची खबर कानी पडली तेव्हा, समर्थांनी हयातीचा ग्रंथ पुरा केला तेव्हा, काळ्या हौदावर चितेवर चढल्या पुतळा आऊसाहेब बोलल्या तेव्हा भरून आले तसे राजांच्या डोळ्यांचे टाके सरसरट डबडबून आले. काहीच दिसेनासे झाले. जगदंबेने राजांशी जोड घातलेले राया अंता मागे फिरण्यासाठी उसळत असतानाच हशमांनी खेचले. आता मुकर्रब खानाची फौज परतीसाठी तयार झाली होती. सगळीकडे देख टाकून सगळे मनाजोगे झाले आहे याची पक्की खात्री करून घेत मुकर्रब कडाडला, डाल दो काफरों को घोड़ों पर, जखड़ दो रस्से से कसके, ले चलो ये शाही तोहफा हजरत को, मरहट्टों का राजा और उसका बम्मंत शायर, बहुत खूब, खैर अल्लाह की. भालाईतांनी भाल्याची टोच राजांच्या पाठीला लावली तसं काढणीवाल्या हशमांनी काढण्या खेचायला सुरुवात केली. बळ एकवटून आपल्याच मुठीने काढण्या पकडून त्या रोखात पाय भुई जाम रुतवून एकटक मुकर्रबकडे बघत राजे निर्धारी म्हणाले, खान जंग आहे हा, दर्शन घेणार आहोत आम्ही आमच्या सरलष्करांचे. गोंधळलेला मुकर्रब भोवतीच्या हशमांकडे बघत म्हणाला, क्या बोलता है मतलब.
त्याच्यावरची नजर तशीच ठेवून खुद्द राजेच झटकन हिंदुस्थानीत म्हणाले, जंग है, राजा है हम, देखना चाहते हैं हम कुर्बान हुआ हमारा सालार. शौक से गर्दन मागे टाकून मुकर्रब एवढा हसला की त्याच्या डोळ्यात पाणी आले. काढणीवाले भालाईत पाठवून खेचलेच जावेत एवढ्या ओढीने राजे मलोजी पडलेल्या जागेकडे झेपावले. राजांनी गतप्राण मलोजीच्या छातीला हात भिडवून तो कपाळीच्या शिवगंधाला लावून भोवतीच्या कुणालाही कळणार नाही असा मुजरा घातला. फक्त एकाच विचाराने. आले असते पावनखिंडीत पडले बाजीप्रभू आबासाहेबांच्या सामने प्रेत म्हणून तर त्यांनी काय केले असते. सिंहगडावर पडल्या मालुसरे काकांना बघून काय केले असेल त्यांनी. मलोजींनी मरणाच्या मोलाने मिळवला होता तो मुजरा, खुद्द मराठी दौलतीच्या राजाकडून. हशमांनी काढण्या खेचल्या, भालाईतांनी टोच जारी केली. तयार केल्या घोड्यांवर राजांना आणि कुलेशांना लादण्यात आले. दोघांचेही हात दोरखंडांनी करकचून आवळण्यात आले. रश्यांनी दोघांची शरीरे घोड्यांना जाम जखडून टाकण्यात आली. राजांच्या घोड्यांचे कायदे इखलासने मुठीत आवळले. दोन्ही घोड्यांना ते दौडत राहावेत म्हणून खुब्यावर भाल्याची टोच द्यायला दोन दोन घोडाईत स्वार तयार झाले. छत्रपती छंदोगामात त्यांना गोळीसारखे घोड्यांवर आवळून होताच हातातली तेग उंच उठवून मुकर्रब खान केवढ्या तरी मोठ्याने ओरडला, धीन धीन चलो. मराठी दौलत काढणी बंद करून फते झाली. मुकर्रब इखलासची फौज मिरजेच्या रोखाने दौडू लागली. प्रांत संगमेश्वर, खेळणा, पन्हाळा, मलकापूर, कुठल्याच ठाण्याला संगमेश्वरात घडल्या रामायणाची काहीही कल्पना नव्हती. ऊन तापीचे दिवस आल्याने माणसे शिवारांकडे मशागतीला चालली होती. 10-5 घोडाईत बरोबर घेऊन जीव संगमेश्वरात अडकलेले संताजी बहिर्जी रायगडाच्या रोखे दौडत होते. महाराजांनी सोडवायलाच पाहिजे, पर कसं, कुठं नेलं असेल हरामजाद्यांनी. घाईत पडल्या आबासनी डाग द्याया बी जमला नाही. काय करावं, कसं करावं. दौडत्या जनावरांच्या टापांपुढेही त्यांची सैरभैर मने धावत होती. सरदेसायांच्या वाड्याची वाताहत झाली होती. लढाऊ मर्दाने होते ते कामास आले होते. दस्त झालेले कत्तलीसाठी एक जाग केले जात होते. मुकर्रब खानाला नेता येणे शक्यच नसल्यामुळे स्वाराविना इतस्ततः मोकाट सुटलेली जनावरे शेपट्या चाळवीत नावडीच्या माळावर गवत चाबलत फिरत होती. वाड्याच्या चौकातील सांगतेच्या यज्ञकुंडातील समिधांची राख फरफरत इकडे तिकडे उधळत होती. देव्हारातल्या शिवपिंडीवरचे अभिषेक पात्र पाणी संपून कोरडे झाल्याने आ वासून शिवपिंडीकडे बघत होते. अशिव ओस दिसत होते. विजयी मुकर्रबची फौज किल्ले पन्हाळा बगलेला टाकून भेडसगाव 32 शिराळा मार्गे मिरजेचे बंदिस्त भुईकोट मोगली ठाणे जवळ करायला निघाली. उंच पन्हाळ्याच्या मेटावर गस्त घालणाऱ्या मेटकऱ्यांना दूरवरून ती दिसूनही गेली, पण तिच्यातून सगळ्यांच्या जीवाचा दिवा फडफडत चाललाय याचा कुणालाही थांग नव्हता. संगमेश्वराहून कसे तरी निसटलेले काही मावळे घोडाईत मुकर्रब राजांना कोल्हापूरला आपल्या ठाण्यावर नेईल या अंदाजाने विशाळगड जागवून पन्हाळा तसाच बगलेला ठेवून आडवाटेने कोल्हापूरला जवळ करत होते. मलकापूर तर्फेने मुकर्रबच्या फौजेने वारणा नदी ओलांडली. पूर्वीच ईदलशाहीत असलेले आता औरंगाचे झालेले 32 शिराळ्याचे भुईकोट ठाणे मुकर्रबच्या फौजेने जवळ केले. वारणेचा हा काठ धरून चारीकडे मोगली ठाणी होती. खान आल्हाद झाला, बिनघोर झाला. गेले 2 दिवस त्याने रात्रीची दौड, संगमेश्वराची लढाई, परतीची उरफोड दौड आपल्या फौजेचे कैक हशम गमवूनही शिताफीने साधली होती. संगमेश्वराहून त्याने हरकारे धाडून कोल्हापूरच्या ठाण्याहून मागवून घेतलेली कुमकही पोचली होती. मुंगीलाही शिरकाव करता येणार नाही असा हशम आता मुकर्रबच्या प्रचंड फौजेला एकवटला होता. पहारेकरी पिटाळून लावत असल्याने त्यातल्याच कैकांना इच्छा असूनही काफर कैदी बघायला मिळत नव्हते. क्रमशः